आनंदाची गोष्ट होती आणि हे शेवटचं बघून तर मजाच आली. पण याच्याकरता सरांना खूप खूप धन्यवाद की ते याचं संवर्धन करतात आहे आणि त्या ज्या पद्धतीने त्यांचं जे ड्रीम होतं ते दोघंही मुलांनी खूप सुंदर पद्धतीने आपलं शिक्षण डेफिनेटली कधी वाया जातच नाही, पण ते सोडून आणि ते परत इकडे आलेत आणि याचं सगळं संवर्धन करतात ते आणि हे पुढे नेतात ते. तर मला असं वाटतं हे अतिशय कौतुकास्पद आहे आणि आपल्या सगळ्यांपर्यंत हे पोचवू शकले तर अतिशय छान गोष्ट आहे ही. आणि इन रिटर्न आपण सुद्धा या गोष्टींची सेन्सिटिव्हिटी ठेवणं गरजेचं आहे, त्याचं रिस्पेक्ट करायला पाहिजे आणि आपण आपल्या हिशोबाने सुद्धा हे बाहेर स्प्रेड करू शकतो. ते फार महत्वाचं आहे. म्हणजे समाजात या सगळ्या गोष्टींची अजून सेन्सिटिव्हिटी वाढेल, लोकांना कळेल की काय कल्चर आहे आपल्याकडे आणि तुम्ही वेगवेगळ्या रिजन्समध्ये जाल तर अशाच पद्धतीचे वेगवेगळे आदिवासी जे आहेत त्यांचे अतिशय सुंदर आर्ट फॉर्म्स, क्राफ्ट्स हे खूप काही आपल्याला बघायला मिळेल. तर मला असं वाटतं ही तुमची सुरुवात होती आणि एक दिवस खरं तर खूपच कमी आहे. हो येस कारण एक दिवस कमी आहे. म्हणजे चित्रकथी म्हणा किंवा पपेट शो म्हणा हे सगळं अजून इलॅबोरेट होऊ शकतं तरच त्याच्याबरोबर जस्टिस करू शकतो आम्ही. पण त्या थोड्या वेळात सुद्धा खूप छान तुम्ही अतिशय उत्साह आणि प्रेमाने आम्हाला हे सगळं दाखवलं आणि एक्सपिरियन्स दिला. त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.